हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. गाईज, आज मॉर्निंगच्या ब्रेकफास्टमध्ये मी केला आहे शिरा आणि 2 उकडलेली अंडी. तर हा रोज माझा ब्रेकफास्ट आहे. लाडू नुकतीच सुटली होती, लाडूची चळवळ चालू झाली होती. पप्पांनी मला आणून दिले होते पापलेट. तर आज मी करणार आहे पापलेट फ्राय आणि पापलेटची करी. तर पापलेट फ्राय आणि करी कशी करतात हे मी तुम्हाला दाखवते. आता मी करत आहे पापलेट साफ. तर मी पापलेट साफ कशी करते ते तुम्ही बघा. पहिले मी कापून घेतले आहे पापलेटचे पंख. त्याच्यानंतरला मी त्याचे डोळा वगैरे सर्व कापून घेतला आहे. व्यवस्थितपणे मी ते पाण्याखाली धुवून घेत आहे. पाण्याखाली वॉश करून झाल्यानंतर आपल्याला त्याला शिरा पाडायच्या आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित गेला की अजून फिश एकदम चविष्ट लागते फ्राय केल्यानंतर. तर आपण पुढे जाऊन बघूयात मी कशी फिश फ्राय करते ते. आणि आज मला माझ्या मम्मीने हेल्प केली आहे. सो तुम्ही बघा पापलेट फ्राय आणि फिश करी. आता माझे पापलेट साफ करून झाले आहेत. सो मी आता तुम्हाला दाखवते ते शिरा कशा पाडल्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे शिरा पाडून घेतल्या की पापलेट एकदम सुंदर होतात. आता मी केला आहे फिश करीची तयारी. पहिलं आपण तोप गरम केला, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. नंतर आपल्याला कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टमॅटो टाकून नीट फ्राय करून घ्यायचे आहे. नंतरला आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. लाल मसाला, गरम मसाला थोडासा, जास्त नाही टाकायचा, थोडासा टाकायचा. नंतरला आपण जे वाटण केलं होतं हिरवं कच्चं वाटण, खोबरं घ्यायचं, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं कच्चं घ्यायचं, भाजायचं नाही. त्याच्यानंतरला ते सगळं आपण मिक्स करू, त्याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचा मसाला. आणि त्याच्यानंतरला मग थोडं गरम पाणी टाकायचं. पाण्याला उकळी आली की मग आपण हे 2 पापड आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत फिश करीसाठी. आणि नंतरला व्यवस्थितपणे उकळी आल्यानंतरला आपण त्या पातेल्यामध्ये आपण हे पापलेट टाकणार आहोत. तर आपल्या कालवणाला उकळी आली आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये सोडणार आहोत पापलेट. दोन्ही पण पापलेट आपल्याला पाण्यामध्ये सोडायचे आहेत कालवणामध्ये. आणि ते आता उकळी आल्यानंतरला ते व्यवस्थितपणे शिजले की मग आपलं पापलेटची करी ही रेडी होते आहे. आपण ह्याच्यामध्ये वापर केला आहे टमॅटोचा. तर आपल्याला ह्याच्यामध्ये कोकम टाकायची गरज नाही. एकदम खूप चविष्ट असं होतं. आता आपण करणार आहोत पापलेट फ्रायची तयारी. तर आपण ह्याच्यामध्ये प्रथम मीठ टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतरला आपण थोडी हळद टाकायची आहे. मीठ आणि हळद लावायचं फक्त पापलेटला. व्यवस्थितपणे मिक्स करून प्रत्येक पापलेटला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे हळद आणि मीठ. नंतरला थोड्या वेळ आपण ते मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. त्याच्यानंतरला आपण एक मिक्सर बनवणार आहे. त्याच्यामध्ये मी घेणार आहे ज्वारीचं पीठ आणि थोडासा मसाला, जो आमचा घरगुती मसाला आहे, आम्ही जो बनवतो घरगुती मसाला. सो हे ते आहे. त्याच्यामध्ये आपण पापलेटला नीट मिक्स करून त्याच्यामध्ये व्यवस्थित घोळून पापलेटला सर्व लावायचं आहे. आजूबाजूला पूर्ण त्याच्यामध्ये भरायचं आहे शिरांमध्ये. आणि मग नंतरला आपण प्रत्येक पापलेटला तसंच करणार आहोत. आता आपण सोडूया तेलामध्ये गरम करायला त्यांना फ्राय करण्यासाठी. व्यवस्थितपणे फ्राय करून खूप चविष्ट असे लागतात हे पापलेट. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी. मी अशा प्रकारेच करते आणि ते सर्वांना खूप आवडतात. तर आपण ते तेलामध्ये सोडले आहेत. तुम्ही पण बघा एकदम छान पद्धतीने. आता आपले पापलेट फ्राय होत आहेत. पापलेट फ्राय झाल्यानंतर तर मी लगेच जेवायला घेणार आहे. सो मला खूप आता भूक लागली आहे. पापलेट फ्राय आपले झाले आहेत. तर मी घेतलं आहे जेवण, डाळ भात आणि पापलेट फ्राय. सो थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ.